नमस्कार, पंचनामा प्रभागाचा या कार्यक्रमामध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मी वार्ड क्रमांक 9 मध्ये आहे आणि वार्ड क्रमांक 9 मध्ये जर परिस्थिती पाहिली तर अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणचे नाल्या, कचरा आणि पाण्याचा प्रश्न हा गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे। त्याचबरोबर रस्त्याचा प्रश्न सुद्धा रखडलेला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत या प्रभागामधल्या महिला आहेत। मला सांगा ताई, काय समस्या आहे तुमच्या या प्रभागामध्ये? नाही, स्वच्छता नाही, आम्हाला पाण्याची सोय नाही, बोर किती दिवस झालं बंद पडलंय। पाणी सुद्धा तोटीला पाणी सुद्धा नाही, हा नळाला पाणी सुद्धा येत नाही आमच्याकडे। हा 4-4 दिवसाला येतंय, बरं आता थोडं सोडतात बंद करतात, असं काय सोय नाही येत। हा असं झालंय। नाल्या किती दिवसाला साफसफाई केली? येतच नाहीत नाले साफ करायला, येतच नाही, कचरा येत नाही, नाले येत नाही, काहीच येत नाही, येतच नाही। काय होतं? गच भरताय गटारण काय कचरा उचला येत नाही कोणी? येत नाहीत कोण बी। येते 2 दिवस सांगितल्यावर 2 दिवस येतात, पुन्हा झालं बंद करतात। यायचं तेच नाही, गटार तर येतच नाहीत, कचरा काढायला 2 दिवस येतात, पुन्हा बंदच, पुन्हा ती येतच। टाकी बसवली, लई दिवस झालं बसून ती पाणीच नाही, पाणी नाही, कनेक्शन नाही, कुठं बोर नाही, काहीच नाही, बोर नाही, कनेक्शन नाही, काय सुविधा नाही तुम्ही कधी मग महानगरपालिकेच्या कर्मचारी गेलं नाही का? गेलो तर खूप वेळेस गेलो। आम्हाला 6 महिने झालं पाणी नव्हतं, आम्ही चक्र मारून मारून पाणी घेतलं आमच्या गल्लीत। आज प्यायला सध्या पाणी नव्हतं आम्हाला। आम्ही महानगरपालिका 4 वेळेस गेलो, त्यावेळेस आम्हाला पाणी दिलेत, तिकडून कनेक्शन दिले, तेव्हा पाणी आलं आम्हाला। पाणीच नव्हतं 6 महिने झालं। काय होतं, काय अडचण आहे? पाणीच नव्हतं 10-12 नळाला 6 महिने। मग सांगितलं तर कोणते म्हणते ते दुसऱ्याचं नाव सांगायचं, नगरसेवक। नगरसेवक दुसऱ्याचं नाव, नगरसेवकाचं बी त्यांना सांगायचं तुमच्याच गल्लीतलं लोक करताय, कोणाला सांगावं सांगा। आता तिथं बोर आहे, ती बोर आणून इथं जर बसून सोय करून द्या, ह्या पाय टाकीला हळद कुंकू लावून पाय पडाव का? तेच काम आहे। मग त्याचा बरोबर कलेक्शन नाही, उगाच आहेत आमचे बी लोक। 10-15 वर्ष झालं त्याला काहीच कामाचं नाही, उगा पुढे होऊन काम करतात, त्यांनी खात्यात बसतात, आमच्या सरकारला पुढे करतात। रस्त्याचं कसं आहे? रस्ता काय ते बघू लागला का? हाय का? आता गटर करून 6 महिने झाला तर रोड करायला 2 वर्ष लागते। तुम्ही कधी म्हणलं नाही का कुणाला? म्हणलं तर काय म्हणते कुणाला करणार माणूस तुम्ही? आता आमच्यातल्याच माणूस करतात, तर दुसऱ्याला बी करायला आलं तर दुसऱ्याला करू देत नाहीत, आणि स्वतः बी करत नाहीत, खरं म्हणायला काय हरकत नाही। काय होतंय? असंच आहे नळाचं, रोडचं बघा की। हे मी बोलले त्याने बोलते, त्याने आम्ही बोलतात। होय, कशी आहे समस्या इकडं? तसंच आहे, काय कचरापट्टी आहे गली, काय नीट आहे। सगळं कचरा येत नाहीत, गटार काढायला लवकर येत नाहीत, स्वच्छता नाही, काय करावं? सगळं सोय येतात, 4 दिवस बोलतात जातात, पुन्हा तसल्यानं तसं असतंय। गल्लीत बघा, आमच्या वडराच्या गल्लीत एकदा बघा कसं आहे कसं नाही, एकदा बघा। सगळे गल्ली चांगले आहेत, आमच्या वडराच्या गल्लीत जरा बी चांगलं नाही, स्वच्छता नाही, काय नाही, करतच नाही, कोणाला बी निवडून द्या, कोणच करत नाही। मराठाचे बी करत नाही, आमच्या वाराटातले बी केले नाहीत, कोणीच केलं नाही। गोविंद परब आतापर्यंत आलं नाही, डुकून बघितलं नाही, फक्त निवडणूक आला की येत आहे गल्लीत, निवडणूक झालं परत कोणच पाय ठेवत नाही। हे पण आमच्या गल्लीतले पण नाही केले। आता 2.5 वर्ष झालं आता प्रशासनाचं राज्य आहे इथं, प्रशासक आहे आपल्या महानगरपालिकेत, प्रशासनाचे अधिकारी कुणी आले फिरकले नाही? कोणीच नाही, कधीच नाही, कोणीच येत नाही। आता येतात मतदान घालताना येतात, आता सगळे येतात, आता सगळे येतात, सगळे फिरतात, सगळे करतात। आता 4 दिवस सगळं करतात, आता हे सगळं संपलं, झालं संपलं, पुन्हा येत नाहीत कोण, कोण येत नाही, कोण करत नाही। आम्हाला 6 महिने प्यायला पाणी नव्हतं, 6 महिने आम्ही महानगरपालिका 4-5 वेळेस बायका घेऊन मी गेले, त्यावेळेस आम्हाला पाणी दिले, तेव्हा तिकडून कनेक्शन दिले। एवढ्या लाईनला पाणीच नव्हतं, तरी आम्हाला कोणतं नगरसेवक सोय करून दिली नाही। ह्याच्यावरूनच ओळखा की तुम्हाला आम्हाला काय सोय आहे ते। उन्हाळ्यात तर पाणीच बंद आहे, उन्हाळ्यात पाणीच बंद, 10 दिवसाला 15 दिवसाला पाणी येत आहे। आता पाऊस पडायला लागलाय म्हणून आता पाणी आहे, नाहीतर आता उन्हाळ्यात पाणीच नाही, 15 दिवसाला पाणी असतंय आम्हाला। किती दिवस झालं ते घर बनलंय, ते खांब काढून घ्या म्हणून नगरसेवकला सांगायला होतं आम्ही, तिथं आम्हाला धोकादायक आहे, पूर्ण घराला खांब चिकटलेला आहे। आता परवा ते काढून घ्या म्हणायला जाऊन येऊ लागला, किती वेळेस सांगायला होतं, त्यांनी अर्ज गेलाय, सगळं गेलंय, लिहून घेतलेत, फोटो काढून घेतले, पण ते काय खांब काढायचं वेळ नाही, कुणाचा जीव गेल्यावर घेणार आहेत का?
बरं बघा ते आता काय आहे ते काय समस्या काय मागणी आहे मग आता आम्हाला रोड स्वच्छ, गटार स्वच्छ, गल्ली स्वच्छ, आम्हाला वेळेवर पाणी 4 दिवसाला आणि एकच टायमिंग द्या आम्हाला पाण्याचं. कधी 6ला देते, कधी 4ला देते, कधी रात्री 8 वाजता देते. हा पाण्याचं टायमिंग नाही. सगळे ते कर्मचारी आहेत, कुठं कामाला जाणार आहेत, कोण बी घरी बसणार नाही. एक वेळ दिला तर एका वेळेला पाणी घेत होतो आम्ही. तुम्ही म्हणला वेळ दिला ना, आम्ही त्या वेळेला थांबून पाणी घेऊत ना. आणि तुम्ही कोण्या बी पाणी टायमाला सोडतात. आजचं उद्या म्हणतो, 4 दिवसाचं 6 दिवसाला देतो. पाणी वेळेवर नाही आम्हाला. एवढं पाण्याचं 7 वाजता पाणी पाहिजे. 7 सकाळचं येळ द्या आम्हाला. सकाळी येळ द्या आम्हाला. 4 दिवसाला पाणी सोडायचं. गटर काढायला येतात ना, आता गटर काढायला ह्यांच्याकडे आले, तिथून आले. इथंच आलं नाही, इथलं माणूस गरीब माणूस जर उभारला ना, तो इथलंच काढून जाणार, पुढे येणारच नाही माणूस. एवढंच एका ठिकाणी ते बी इथला माणूस उभारून काढून घेणार. पैसे काय मागतील चहा पाणी दिलं तर घेतात, तर द्या म्हणतात. पण आता त्यांचं कर्तव्य की नाही, तिथून काढायचं, तसं काढत नाहीत. काढत नाहीत. मग इथलं परशा काढून सगळं काढून सोयीस्कर छान करून घेणार इथलं, आणि पलीकडे येणारच नाहीत. मग एकूण जर पाहिलं आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये होतो. 9 या प्रभाग क्रमांक मधल्या सावेवाडी या भागामध्ये आहेत आपण, आणि या ठिकाणची जी आहे अत्यंत बिकट परिस्थिती या नगरामधली पाहायला मिळते. कारण या ठिकाणी पाण्याचा, रस्त्याचा, नाल्याचा प्रश्न जो आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. नागरिकांची ओरड आहे ती महानगरपालिकेनं आम्हाला या सगळ्या सोयीसुविधा आहेत त्या करून द्याव्यात, अशी मागणी जी आहेत या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते करत आहेत. पुन्हा भेटूयात नव्या प्रभागात नव्या समस्यासोबत. इथंच थांबतो. कॅमेरामॅन सुनील गवळीसह सुनील एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.